नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करूया। पहिला प्रश्न दिलेला आहे, केरळमधील वायनाड या ठिकाणी 30 जुलै 2024 रोजी भूस्खलन झालेले आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि योगायोग बघा, 30 जुलै 2014ला माळीण दुर्घटना झाली होती पुणे या ठिकाणी। लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यामधलं हे गाव आहे। तर इथे पण भूस्खलन झालं होतं आणि या घटनेला बरोबर 10 वर्ष झालेले आहे, लक्षात घ्या। त्याच दिवशी म्हणजे 30 जुलै 2024 रोजी भूस्खलन झालेले आहे। भूस्खलन वायनाड केरळ या ठिकाणी झालेले आहे। जानेवारी 2001 मध्ये भूज भूकंप झाला होता गुजरातला। 1993 मध्ये किल्लारी भूकंप झाला होता। त्यानंतर 26 जुलै 2005ला मुंबई येथे महापूर आला होता। हे तारीख पाठ ठेवा, कारण आयोगाच्या बऱ्याच एक्झाममध्ये ही तारीख विचारलेली आहे। ओके, आणि केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम। चर्चेतील खेळाडू रोहन बोपन्ना हे प्रसिद्ध टेनिसपटू आहे। यांची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मॅच होती आणि ते हरले आणि तेव्हाच त्यांनी तिथे डिक्लेअर केले की ते या खेळातून निवृत्त होत आहे। सो रोहन बोपन्ना टेनिसपटू आहे, लक्षात असू द्या। इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून पार करणारी 16 वर्षीय मुलगी, तिचे नाव काय आहे? तर नाव आहे जिया रॉय। 17 तास 25 मिनिटांमध्ये तिने 34 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे। आणि आहे किती वर्षाची बघा? 16 वर्षाची मुलगी। पहिली भारतीय महिला होत्या आरती शाह। तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, पहिले पुरुष कोण होते ज्यांनी इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पोहले होते? ते भारतीय पुरुष कोण आहे? एमपीसीचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा, एमपीसीचे अध्यक्ष आहे रजनीश सेठ। आणि बघा मित्रांनो, यूपीएससीचे नवीन अध्यक्ष झालेले आहे प्रीती सुदान। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मनोज सोनी यांनी राजीनामा दिलेला आहे, तर त्यांच्या ठिकाणी प्रीती सुदान यांची निवड करण्यात आलेली आहे। यूपीएससीची कलम आणि एमपीएससीची कलम आहे कलम 315 नुसार या आयोगाची स्थापना केली जाते, म्हणून हे आयोग घटनात्मक आयोग आहे, लक्षात असू द्या। आणि यूपीएससीच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ हा 6 किंवा 65 वर्ष इतका असतो, तर एमपीएससीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 6 किंवा 62 वर्ष असतो। यूपीएससीच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत केली जाते, तर बडतर्फी राष्ट्रपतीद्वारे केली जाते, हा पॉईंट लक्षात ठेवा। शाहरुख खानच्या नावाचे सोन्याचे नाणे काढणारा देश कोणता आहे? फ्रान्स। फ्रान्समध्ये एक म्युझियम आहे, त्या म्युझियमने शाहरुख खानच्या नावाने एक सोन्याचं नाणं काढलेलं आहे, त्यामुळे चर्चेमध्ये आहे। सो देश लक्षात असू द्या फ्रान्स। आणि फ्रान्स सध्या चर्चेमध्येच आहे, कारण त्या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे। ओके, T20 आशिया कपचे आयोजन 2025 मध्ये भारत देश करणार आहे। ऑलिम्पिक ऑर्डर अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? तर अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात आलेला आहे। महसूल पंधरवडा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। आणि महाराष्ट्राचं महसूल वर्ष 1 ऑगस्ट ते 31 जुलै असते, हे लक्षात असू द्या। 1 ऑगस्टला ते सुरू होते। महसूल मंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील। जागतिक मानव तस्करी दिवस हा 31 जुलैला असतो, लक्षात असू द्या। आणि कलम 23 मध्ये वेठबिगारी बंदी देण्यात आलेली आहे। 1 ऑगस्ट 2024 मध्ये भारतीय खेळाडू स्वप्नील कुसडे जे आहे यांनी 50 मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये। युनेस्कोची 46वी बैठक 2024 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही पहिलीच भारतात झालेली बैठक आहे, त्यामुळे युनेस्कोवर आता प्रश्न येणार आहे आपल्याला। युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे। तर या बैठकीमध्ये चराई देवी मोहिम्स आसाम, जे अहोम घराण्याशी संबंधित आहे, याला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे। आता भारतामध्ये एकूण वारसा स्थळं टोटल 43 झाली आहेत, तर यांची विभागणी जर बघितली तर नैसर्गिक वारसा स्थळं 7 आहे, सांस्कृतिक 35 आणि मिश्र आहे 1। तर मिश्र एक कोणतं आहे? कांचनगंगा, जे की सिक्कीममध्ये येते। नवीन राज्यपाल झालेले आहे CP राधाकृष्णन, लक्षात असू द्या CP राधाकृष्णन। त्यांना तामिळनाडूचे मोदी म्हणून सुद्धा ओळखलं जाते। या अगोदर कोण होते? तर ते होते रमेश बैस, लक्षात असू द्या। पद हे 153 नुसार आहे, लक्षात असू द्या। आणि राज्यपालांची नियुक्ती हे कलम 155 नुसार राष्ट्रपती करतात। तर राज्यपालाचे कार्यकारी अधिकार 154 मध्ये देण्यात आलेले आहे। तर राज्यपालाचा जो कार्यकाळ आहे तो 156 मध्ये देण्यात आलेला आहे। म्हणजे 153 राज्यपाल पद, 154 कार्यकारी अधिकार, 155 नियुक्ती आणि 156 त्यांचा कार्यकाळ। ठीक आहे। ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून कियर स्टारमर यांची निवड करण्यात आलेली आहे। ते 58वे PM ठरलेले आहे आणि लेबर पार्टीचे आहे। आधीचे पंतप्रधान होते ऋषी सुनक, जे की 57वे PM होते आणि त्यांचा पक्ष होता हुजूर पक्ष। आणि ब्रिटनचा जो राजा आहे सध्या तो आहे चार्ल्स तिसरा, लक्षात असू द्या। ठीक आहे। ती पहिली AI मिस कोण ठरलेली आहे? म्हणजे मिस AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ती ठरलेली आहे केन्झा लायली। आणि ते कोणत्या देशाची आहे? तर ते आहे मोरोक्को या देशाची
आणि यामध्ये भारतातर्फे झारा शतावरी या स्पर्धेमध्ये भारतातर्फे झारा शतावरी नावाची AI समाविष्ट झाली. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये वाटेगाव सांगली या ठिकाणी झालेला होता. पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे आहे. लाल बावटा हे त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे 1944 ची. फकीरा ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. तमाशाला त्यांनी लोकनाट्य हे नाव दिलेलं होतं. त्याच दिवशी असहकार चळवळ सुद्धा सुरू झालेली होती. पॉईंट लक्षात असू द्या. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्याला महाराष्ट्र सरकार किती कोटी रुपयाचं बक्षीस देणार आहे? तर 1 कोटी रुपयाचं बक्षीस देणार आहे. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. थँक्यू सो मच.